ओके. तर काही एक्झाम्पल्स आपण मॅगनी मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स वरती बघितले होते. तर मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स परत एकदा सिंपल पद्धतीने सांगतो, म्हणजे तुमच्या व्यवस्थितरित्या तिथे लक्षात येऊन जाईल. लेट मी शेअर. ओके. तर याच्यामध्ये मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स मध्ये सिंपल त्याला म्हटलं जातं मॅग डी. आता शब्द कन्व्हर्जन्स या शब्दाचा अर्थ आपण ओळखून घेणं गरजेचं आहे, आणि दुसरं म्हणजे डायव्हर्जन्स शब्दाचा अर्थ ओळखून घेणं आहे. कन्व्हर्जन्स या शब्दाचा अर्थ असा आहे की एकाच दिशेमध्ये येणे, एकाच दिशेमध्ये त्या लोकांनी येणे, त्याला आपण कन्व्हर्जन्स असं म्हणतो. आणि डायव्हर्जन्स या शब्दाचा अर्थ असा आहे की विरुद्ध दिशेमध्ये जाणे, विरुद्ध दिशेमध्ये जाणे. ओके. म्हणजे काय की तुमची किंमत, दोन गोष्टी तुम्ही चार्टवरती बघणार आहे. एक म्हणजे किंमत बघणार आहात, आणि दुसरं म्हणजे ते जे काय असेल त्याला सिग्नल मी म्हणतो ते बघणार आहात. कन्व्हर्जन्स म्हणजे किंमत सुद्धा वरच्या बाजूला जाताना दिसेल आणि सिग्नल सुद्धा वरच्या बाजूला जाताना दिसेल. बट डायव्हर्जन्स मध्ये काय होईल, किंमत जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला खाली येताना दिसेल. सॉरी, किंमत जी आहे आपल्याला तिथं किंमत जी आहे एक अशा पद्धतीने जाताना दिसेल. बट इथे जो डायव्हर्जन जो क्रिएट होऊ शकतो तो आपल्याला खालच्या बाजून जाताना दिसेल. म्हणजे किंमत आपली वरती चालली आहे, परंतु इथे आपल्याला ती जो शिफ्ट हे जाताना दिसेल. आणि हे जर असं दिसतंय म्हणजे तिथं त्या पर्टिक्युलर ट्रेंडमध्ये काय वीकनेस क्रिएट होईल, याचा अर्थ असा होईल. ओके. म्हणजे हा जो ट्रेंड इथे जो बुलिश चाललेला आहे हा लवकरच तुटणार आहे, आणि तो विकनेस होऊन तो ट्रेंड बेरिशनेस म्हणजे मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये जाणार आहे. हे महत्वाचं डायव्हर्जनचा सिग्नल असतो. हा डायव्हर्जनचा सिग्नल तुम्हाला 12 महिन्यामध्ये हार्डली 2 किंवा 3 वेळेस मिळेल, पण तो एक किलर सेटअप जो आहे तो तुमच्यासाठी राहील. ती गोष्ट सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखी आहे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंड थिंग जे तुम्हाला इथं लक्ष द्यायचंय, दॅट इज द बेस्ट थिंग टू अंडरस्टँड ओव्हर हिअर. जेव्हा केव्हा तुम्ही प्राइसला किंवा या गोष्टींना बघत असता, त्यामध्ये एक गोष्ट व्यवस्थितरित्या लक्ष द्यायची आहे, ती म्हणजे काय. त्यामध्ये जे महत्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे, दॅट यू शुड फोकस देअर. महत्वाचा मुद्दा हा जो मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स आहे, हा विलंबाने म्हणजेच लॅगिंग चालणारा इंडिकेटर आहे. बट याच्यामधनं जे सिग्नल्स भेटतात हे एवढे बी बकवास नाहीये. दुसरं, याच्यामध्ये दोन लाईन्स दिसतील. एक म्हणजे 26 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेज, 26 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेज व 13 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेज. या दोघांमधला जो डिफरन्स जो आहे त्याची एक रेषा, एक लाईन अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल, जिचा कलर जो आहे तो काय असेल, लाल असेल त्या चार्ट वरती. आणि दुसरं, यांना सेपरेट करणारी एक सिग्नल लाईन राहील, ज्या सिग्नल लाईनला म्हणलं जातं 9 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेज. काय, 9 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेज, ज्याचा कलर जो आहे एक ब्ल्यू पद्धतीने असेल, जो की याच्या आसपासच तुम्हाला अशा पद्धतीने मूव्ह होताना दिसेल. म्हणजे ही तुमची काय सिग्नल लाईन आहे, आणि ह्या दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेज मधला डिफरन्स ही ही ती ब्लॅक लाईन आहे. ही गोष्ट लक्षात राहून द्या. आणि हे हे सेपरेटेड राहणार झिरो लाईनच्या आसपास. म्हणजे एक झिरो लाईन राहील. जर झिरो लाईनच्या खाली आहात तर तुम्ही मंदीवाल्यांच्या कंट्रोलमध्ये आहात, आणि झिरो लाईनच्या वरती आहात तर तुम्ही तेजीवाल्यांच्या कंट्रोलमध्ये आहात. ही एक बेसिक गोष्ट आपण इथं अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. मग जर बुलिशवरनं जर प्राइस जर बेरिशमध्ये व्हायचे, त्याचे काही सिग्नल्स राहतील, त्याचे काही एक्झाम्पल्स राहतील, त्या गोष्टी आता आपण चार्ट वरती बघूयात, म्हणजे तुम्हाला तिथं व्यवस्थित लक्षात येईल. तत्पूर्वी तुम्हाला कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स याच्यामधलं अंतर लक्षात आलं असेल. दुसरं, ह्या मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स मध्ये ह्या दोन रेषा नेमकं कुठल्या असतात हे तुमच्या व्यवस्थितरित्या तिथे लक्षात आलं असेल. आता दुसरं जे महत्वाचा मुद्दा जो अंडरस्टँड जो करायचा स्क्रीनच्या माध्यमातून मी तुम्हाला चार्टच्या माध्यमातून तो सांगतोय, त्यामध्ये कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण व्यवस्थितरित्या इथे बघूयात, म्हणजे तिकडनं आपल्याला त्याची आयडिया तिथे येऊन जाईल. त्यामध्ये
तर इथे कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सचं एक्झाम्पल जर बघायचं तर मोस्टली इथं लक्षात येण्याचा मुद्दा जो आहे तो म्हणजे एक स्पेसिफिक सिग्नल लाईनच्या हिशोबाने अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. तर मी इथं ऑलरेडी मॅकडी जो आहे तो लावलेला आहे. त्याच्यामध्ये एक लाल रेषा आपल्याला दिसते जे की 26 आणि 13 मुव्हिंग ॲव्हरेजच्या दोघांमधला बदल डिफरन्स त्याची लाईन आहे. आणि ही जी येतील 9 मुव्हिंग ॲव्हरेज लाईन आहे इथं सेटिंग मध्ये गेला तुम्हाला त्याचे तिथे दिसतील. आणि हे जे मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या हिशोबाने इथं अप्लाय तुम्ही करू शकता. जो डेटा आपल्याला बघायचा आहे तो डेटा पाठीमागचाच बघावा लागेल, कारण ऍज पर नवीन सेबीज रूल जो जुना डेटा जो आहे तो आपल्याला तिथं बघावा लागणार आहे. तर इथं जर आपण आलो तर आपल्याला इथं कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सचा हिशोब लक्षात येणं गरजेचं आहे. तर इथं जर तुम्ही व्यवस्थित जर बघत असाल तर तुम्हाला इथं लक्षात येईल की किमतीचा उच्चांक जो होता तो 600च्या आसपास होता सप्टेंबर 22 मध्ये, आणि त्याच्यानंतर हा 622च्या आसपास होता दिसेल. त्याच वेळेस जर तुम्ही इथे जो 13 आणि 26 किंवा सिग्नल लाईनचं जर इथं रीडिंग जर बघितली तर ती झिरो लाईनच्या वरतीच होती, म्हणजे बुलच्या पक्षमध्ये होते. आणि त्यानंतर सुद्धा इथे सुद्धा बुलच्या पक्षमध्ये होते, म्हणजे रेग्युलर जे डायव्हर्जन्स कन्व्हर्जन्स वाला केस आपल्याला होताना दिसेल की किंमत जी आहे ती आपल्याला वरच्या बाजून जाताना दिसते. परंतु इथं जर तुम्ही बघितलं तर किंमत म्हणजे 26 आणि 13 मुव्हिंग ॲव्हरेजचा डिफरन्सची लाईनने शॉर्ट टर्म म्हणजे 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जी आहे ती क्लोज त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला केली होती. मग त्यानंतर प्राइस मध्ये किंमत मध्ये ह्या पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर 1/11 म्हणजे 2019 मध्ये 4/11/2019 मध्ये ही गोष्ट झाल्यानंतर पुढं काय झालं होतं ते आपण इथे व्यवस्थितरित्या झूम इन करूया. समजलं? जी किंमत तुमची इथे 616 रुपयांच्या आसपास होती त्या किमतीमध्ये इथे कन्व्हर्जन्स क्रिएट झाला. कन्व्हर्जन्स म्हणजे कसा क्रिएट झाला, अशा पद्धतीने किमतीचा हाय इथे एक होता आणि त्याच्यानंतर नेक्स्ट हायर हाय इथे जो आहे तो आपल्याला बनताना दिसला. आणि ह्या दोन्हींचं जर आपण असं बघितलं म्हणजे या पर्टिक्युलर शेअर, जस्ट मिनिट गाईज, भरपूर प्रश्न आहे, भरपूर अडथळे आहेत, पण त्या अडथळ्यांवरती आपल्याला मार्ग काढणं गरजेचं आहे. जर तुम्ही इथे व्यवस्थित जर बघितलं तर हा पर्टिक्युलर हाय होता आणि नेक्स्ट जो आहे तो ह्या पर्टिक्युलर पॉईंटच्या आसपास जो आहे तो आपल्याला हाय होता दिसला. आणि या दोन्हीला जर हे केलं तर एकाच दिशेमध्ये आपलं किंमत प्राइस जी ती हायर हाय बनवते. आणि त्याचबरोबर तुमचा जो 13 आणि 26 मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन सुद्धा आहे ती हायर हाय बनवते. परंतु एका पिरियड ऑफ टाइम इन्स्टंटला आपल्याला हे कळतंय की तो 26 आणि 13 मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आपल्याला तो क्लोज करताना दिसतोय. आणि क्लोज केल्यानंतर तुम्ही रेस्ट हिस्ट्री जर बघितली, नंतरची जर हिस्ट्री जर बघितली तर ती मी तुम्हाला इथे दाखवतो, म्हणजे तुमच्या तिथे लक्षात येऊन जाईल. सो इकडनं मी फक्त त्याला पुढे घेतोय. ओके. म्हणजे जवळजवळ 613 पासनं ते 19च्या त्या लो पर्यंत तुम्हाला जवळजवळ 100 पॉईंटचा जो आहे तो फॉल आपल्याला होताना तिथे दिसतोय. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू लुक आउट. ओके. सो सिम्पली जस्ट गो टू द बॅकडेटेड डेटा. याला थोडासा मी कमी करतो. बॅकडेटेड डेटामध्ये आपल्याला जावं लागेल. आता इथे बघा, इथे जर डायव्हर्जनचा हे इथे इथं जर बघितलं किमतीचा हा लो होता त्यावेळेस तुमचा RSI जो होता तो झिरो लाईन, सॉरी, मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन जो आहे तो झिरो लाईनच्या खाली आपल्याला होता दिसत होता. सिग्नल लाईन सुद्धा झिरो लाईनच्या खाली होती. पण त्यानंतर तुम्ही इथं जर बघितलं तर प्राइसचा आपल्याला एक हायर लो होताना दिसतो. आणि त्याचबरोबर आपल्याला सिग्नल लाईन व 26 आणि 13 मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन जे आहे ते इम्प्रूव्ह होताना दिसते, हायर लो बनताना दिसेल. आणि हे किंमत सुद्धा हायर लो बनताना दिसते, म्हणजे दोघंही एका दिशेमध्ये चालत आहेत. यांच्यामध्ये कन्व्हर्जन झालं आणि ते कन्व्हर्जन झाला म्हणजे प्राइस जी आहे ती वरच्या बाजूला जाण्यासाठी तिथं तयार आहे आणि ती एकदम स्लोली प्रोसेसमध्ये जाते. या सिस्टीमचा असं जर कन्व्हर्जन जर तुम्हाला दिसतोय त्याचं ऍप्लिकेशन जे आहे तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी तिथं करू शकता. किंवा तुम्हाला 6 ते 12 महिन्याच्या हिशोबाने एखादा ट्रेड पाहिजे असेल तर त्यामध्ये जर तुम्हाला असा मॅगडीचा सिग्नल भेटतोय तर तिथं तुम्ही बिनधास्तपणे
एक छोटासा स्टॉप लॉस घेऊन जे आहे तिथे एंट्री तिथं करू शकता. दॅट इज द सिम्पल थिंग. आता डायव्हर्जनची केस बघूया का, जिथे किमतीचा एक लोअर लो होत चाललाय, किमतीचा काय होतोय, लोअर लो होत चालतंय, परंतु प्राइस जी आहे ती आपल्याला रिकव्हरी मॉडेल मध्ये दिसते. ते आपण चेक करूयात. इथे बघा, इथे जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर कंटिन्युअसली सिरीज ऑफ काय होतं, लोअर लोज प्राइसचे चाललेले होते ऑलमोस्ट. ह्या पर्टिक्युलर लो पेक्षा हा जर लो जर तुम्ही जर कन्सिडर जर केला, लेट मी शो यू द बाय हेल्प ऑफ व्हर्टिकल लाईन. इथे बघा, असे नाही आहे ऍक्च्युली. लेट मी शो यू अनदर डिफरन्स. हम्म इथे इथे बघा, इथे तुम्हाला लक्षात येईल एक बेस तयार झाला होता लो, आणि त्याच्यानंतर प्राइसचा इथे काय होता, लोअर लो होता. इथे सुद्धा नाहीये, नो डायव्हर्जन्स. 17 मध्ये पण नाहीये. इकडे आहे का कुठे? नाहीये, नाहीये. 22, 20, 22 मध्ये कुठे? 21 मध्ये? नाही. 22, 23 नाहीये. इथे आहे का? नाही. या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये नाहीच आहे. मारुतीमध्ये बघूयात. आत्ताच्या डेटावरती तर आपण युटिलायझेशन करू शकत नाही आहे. इथे 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 आपल्याला जे पॉइंट हवा होता तो पॉइंट मिळालाय बघा. आता इथे ह्या पॉइंटला जर आपण जर बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. मी इथं हॉरिझॉन्टल लाईन काढतो. हा ज्यावेळेस लो होता त्यावेळेस तो 6415चा होता, आणि हा जो लो झाला तो 6399चा होता. ज्यावेळेस 6415चा लो ज्यावेळेस होता त्यावेळेस आर एस आयची, सॉरी, मॅगडीची सिग्नल लाईनची जर रिडिंग बघितली ती ती -135 होती. आणि ज्यावेळेस हा लो झाला 6399चा, त्यावेळेस मॅगडीची जी रिडिंग होती ती -120 झाली. म्हणजे -135 वरनं -120 ला आली, म्हणजे ती काय झाली आहे, वधारली आहे. आणि जर अशा पद्धतीने आपल्याला कळतंय की काय झालंय, तुमची किमतीचा हा जो लो होता त्यापेक्षा आणखीन एक नवीन लोअर लो झालाय. परंतु त्याच वेळेस तुमची मॅकडीचा -135 वरनं तो सुधारत -120 पर्यंत आलाय, म्हणजे तो इम्प्रूव्ह व्हायला लागलाय. त्या केसला ही किमतीचं आपल्याला दिसतंय एक नवीन लोअर लो होतोय. परंतु सिग्नल लाईन काय करू राहिली आहे, उलट्या दिशेमध्ये आपल्याला हे दाखवते. सिग्नल लाईन म्हणजे हे दोघं एकमेकाच्या विरुद्ध जाताना दिसतात. आणि जी विरुद्ध स्थिती आपल्याला जेव्हा केव्हा दिसते तिथं
तुमच्यासाठी बेस्ट स्विंग ट्रेड जो आहे तो क्रिएट होताना तो दिसू शकतो. आता हा पर्टिक्युलर कुठल्याही स्टॉकमध्ये एकच ऑपॉर्च्युनिटी राहील, जेवढे तुम्ही स्टॉक्सला स्कॅन करताल तेवढंच तुमच्यासाठी जो आहे तो एक बेस्ट सीन, बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती क्रिएट होताना ते आपल्याला दिसू शकते. हे कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स मध्ये जनरली क्रिएट होताना ते आपल्याला बनताना दिसू शकतं. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. समजलं का हे एक्झाम्पल? येस नो म्हणून चॅट बॉक्समध्ये सांगा. कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स मधला जो डिफरन्स जो आहे, किमतीचा प्राइसचा एक लोअर लो होतो, परंतु त्याच वेळेस मॅगडीचं सिग्नल लाईन जे आहे ते आपल्याला हायर व्हॅल्यूज दाखवतं. याला आपण कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स असं म्हणतो. आणि याच्यानंतर आपल्यासाठी एक बेस्ट स्विंग जो आहे तो क्रिएट होताना दिसतो. आणि तुम्ही बघू शकता त्यामध्ये रिकव्हरी जी झाली ती ऑलमोस्ट 6,600 ते 1,000 पॉईंटची रिकव्हरी जी आहे एका महिन्याच्या आसपास जी ती क्रिएट होताना तिथे आपल्याला दिसलेली आहे. ह्या फक्त मॅगडीच्या सिग्नलच्या कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्सच्या हिशोबाने. आता दुसरा महत्वाचा मुद्दा इथे आपण बघूयात. येस, आता उलटा. इथे उलट म्हणजे काय? इथे बघा बरं, इथे जी किमतीचा जो हाय होता तो 8,000च्या आसपास होता आणि नेक्स्ट जो हाय जो झाला तो 8,400च्या आसपास झाला. म्हणजे किंमत जी आहे ती हायर हाय बनवून राहिली आहे. परंतु जर आपण इथं सिग्नल लाईन जी आपल्याला जवळजवळ 150 पेक्षा जास्त व्हॅल्यूला आपल्याला बनताना दिसते आणि त्याची जी नेक्स्ट जो हाय जो झाला, म्हणजे किमतीने ज्यावेळेस 8,400चा हाय केला त्यावेळेस त्याचे सिग्नल लाईन किंवा मॅगडीची जी व्हॅल्यू जी आहे ती झिरोच्या वरतीच होती, परंतु ती हाय होण्याऐवजी ती काही आपल्याला बनताना दिसली, घटताना दिसली. म्हणजे किंमत आपली हायर हाय बनवते, परंतु मॅगडीचा सिग्नल जो आहे तो एक लोअर हाय बनवून राहिलाय. म्हणजे तिकडनं डिफ्लेक्शन आहे, डायव्हर्जन्स आहे आणि अशा ठिकाणी आपण त्याला विकणे, शॉर्ट करणे, सेल करणे केव्हाही फायदेशीर असतं आणि तिकडनं आपल्याला तो जो आहे फॉल होताना दिसतोय. तर बुलिश केस मधला तुम्हाला तिथं सिग्नल कळाला का? बुलिश केसमध्ये ज्यावेळेस बुलिश टू बेरिश होणार आहे ते कशा पद्धतीने होईल, मॅगडीच्या साहाय्याने, ही गोष्ट लक्षात आली आहे का? हो नाही म्हणून चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. मग आपल्याला पुढच्या सिग्नलकडे जाता येईल. हो नाही म्हणून सगळ्यांनी मेसेज करा. येस, सगळ्यांना कळलंय अशी अपेक्षा करतोय. आता पुढच्या इंडिकेटरकडे जाऊयात, जो सेम ऑसिलेटरच्या कॅटेगरी मधलाच आहे, की जो आपल्याला आणखीन काही गोष्टी ज्या आहेत ते होताना बनताना दिसू शकतो. लेट मी रिमूव्ह दिस. इथे मी आलो, याला रिमूव्ह केलंय. आता मला येस वरनं पाहिजे, ते म्हणजे स्टोकास्टिक्स. इथं मी फक्त पिरियड जो आहे तो 5चा करतोय आणि डी जो आहे तो 3%चा करतोय आणि अप्लाय म्हणतो. आता याचा उपयोग काय ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. तर स्टॉकस्टिक जे आहे ना, हे मेजर करतं प्राइसच्या रिलेशन मधलं, त्याची रिसेंट प्राइसचं क्लोजिंग कुठं बुलिश साईडमध्ये आहे का बेरिश साईडमध्ये आहे ते सांगायचं काम जे हे स्टॉकस्टिक करतं. ज्याच्यामध्ये आपल्याला मेनली पर्सेंटेज ऑफ पिरियड आणि पर्सेंटेज ऑफ स्लोईंगनेस जो आहे तो तिथं बनताना दिसतो. म्हणजे स्टॉकस्टिक मध्ये आपल्याला रिलेशन जशी मिळते मोस्ट रिसेंट क्लोजिंग प्राइसची आणि टोटल प्राइस रेंजची त्याच्या हाय आणि लो मध्ये. जर हा त्याचा हाय आहे आणि त्याचा हा लो आहे, जर तो आपल्याला वरच्या बाजूला क्लोज होताना दिसतोय म्हणजे स्टोकास्टिक्स जो आहे ऑसिलेटर जो वरच्या बाजूला क्लोज होतोय तो ओव्हरबॉट आहे. आणि जर तो खालच्या बाजूला क्लोज होतोय तो ओव्हरसोल्ड आहे, हे त्याचा अर्थ असतो. हे आपण या स्टोकास्टिक्स ऑसिलेटर मध्ये समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर स्टॉकस्टिक ऑसिलेटर त्याच्या रेंजमध्ये अशा पद्धतीने वरच्या बाजूला आहे तर या स्थितीला ओव्हरबॉट स्थिती म्हणजे सगळ्यात जास्त खरेदी केली गेलेली आहे ते आपल्याला कळतं. आणि जर स्टॉकस्टिक अशा पद्धती खालच्या रेंजमध्ये आपल्याला बनताना दिसतोय त्याचा अर्थ तो ओव्हरसोल्ड झालेला आहे आणि तिथे विक्री न करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. जर
स्टॉकस्टिक अशा पद्धतीने हायकडनं लोकडे डिक्लाइन होताना आपल्याला दिसतोय. त्याचा अर्थ तिथं बिअर्स मंदीवाले जे आहे ते कंट्रोलमध्ये आहे. आणि जर स्टॉकस्टिक हे ओव्हरसोल्ड झोनकडनं अशा पद्धतीने वरती वरती जाताना दिसतंय, याचा अर्थ तिथे बुल जे आहेत ते कंट्रोलमध्ये आहेत, याचा तो अर्थ आपल्याला होताना तिथं दिसून जातं. हे स्टॉकस्टिक्स ऑसिलेटरचं आहे. म्हणून हे जे डी आणि के जे आहे ते पर्सेंटेज ऑफ मुव्हिंग ऍव्हरेज आहे आणि के म्हणजे ओव्हर पिरियड ऑफ टाइम आहे. म्हणजे मी आता इथे आपल्याला दोन पॅरामीटर या स्टॉकस्टिक्स ऑसिलेटर्स मध्ये दिसतात. पर्सेंटेज ऑफ डी म्हणजे हे मुव्हिंग ऍव्हरेज आहे 3चं, आणि पर्सेंटेज ऑफ के जो आपल्याला दिसतोय त्या व्हॅल्यूज त्या टाइम पिरियड साठी आपल्याला बनताना दिसतात. आणि जनरली याच्यामध्ये एक गोष्ट तिथं लक्षात ठेवायची आहे की जर तुमची व्हॅल्यू किंवा प्राइस जी आहे 20 लाईनच्या खाली जर क्रॉस जर होते तर त्याला ओव्हर सोल्ड असं म्हटलं जातं. तिथं विक्री न करणं शहाणपणाचं लक्षण असतं. आणि जर तुमची स्टॉकस्टिकची रिडिंग जी आहे 80च्या वरती असेल तर ती एक ओव्हरबॉट सिच्युएशन म्हणलं जातं. तिथं विक्री न करणं हे त्याचं सॉरी खरेदी न करणं हे त्याचं समजलं जातं. आता या स्टॉकस्टिक्सला जर आपण इथं जर बघितलं, लेट मी शो यू द हॉरिझॉन्टल लाईन सो यू कॅन अंडरस्टँड दॅट. इथून मी हॉरिझॉन्टल लाईन घेतो आणि 20च्या एक्झॅक्टली खाली जी आहे ती हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो आणि वरच्या बाजूला 80च्या वरती जे आहे ते ड्रॉ करतो. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीचे प्राइस स्विंग जे आहे त्या स्टॉकस्टिक्स मध्ये क्रिएट होताना दिसत आहेत. जर इथं व्यवस्थितरित्या जर तुम्ही ऑब्झर्व जर केलात, ओके, इथे आपण बघूयात या पर्टिक्युलर सॉरी हे लेटेस्ट एक्झाम्पल आपण नाही देऊ शकत याच्यामध्ये. लेट मी शो यू दॅट. हा, इथे जर आपण बघितलं तर 20च्या खाली जो सिच्युएशन ती ओव्हरसोल्ड आहे आणि 80च्या वरती जी ती आहे ती ओव्हरबॉट आहे. जर तुम्ही इथं जर रिडिंग जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की जेव्हा केव्हा किंमत जी आहे प्राइस जे आहे हे 20च्या खाली ज्यावेळेस जाते त्यावेळेस ते स्विंग जे आहेत प्राइसचे कशा पद्धतीने क्रिएट होतात. जेव्हा केव्हा प्राइस ही 80च्या वरती जाते त्यावेळेस स्विंग जे आहे ते खालच्या बाजूला कसे क्रिएट होतात याकडे लक्ष द्या. इथं सुद्धा प्राइस जी 80च्या वरती गेली त्यावेळेस स्टॉकस्टिकची रिडिंग जी ती ऑलरेडी 80च्या वरती होती ती खालच्या बाजूला आपल्याला स्विंग करताना दिसले. या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीच गोष्ट होताना दिसते. आणि जेव्हा जेव्हा प्राइस ही 20च्या खाली गेलेली आहे तिकडनं कशा पद्धतीचे जे स्विंग जे आहेत ते क्रिएट झालेले आहेत त्याकडे आपण लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून स्टोकॅस्टिक ऑसिलेटर जे आहे ते आपल्याला हे सांगत असतं की त्या पिरियड ऑफ त्या ओव्हर पिरियड ऑफ टाइम वरती तो बिलो 20च्या खाली आहे तर तिथं विक्री न करणं आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे. तिथं बाईंगचं जर आपल्याला कॅन्डलस्टिक दिसतोय तर महत्वाचं आहे. आणि सिमिलरली अबोव्ह जर 80च्या वरती असेल तर त्याला पर्टिक्युलर खरेदी न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे पर्टिक्युलर तुम्ही वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा त्याला युटिलाइज जे आहे ते करू शकता. जसं की मी आता या स्टॉकस्टिक्स लॉंग टर्मचं म्हणजे काय वेगळ्या किती माहितीये? 2-4 मुव्हिंग महिन्याचं ऍव्हरेज नाही. मध्ये त्याला युटिलाइज करून तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल या स्टॉकस्टिक्सचा एखाद्या उपयोग तुम्ही कशा पद्धतीने तिथे करू शकता. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड ओव्हर हिअर. सो लेट्स गो टू द एनी स्क्रिप्ट. लेट्स गो हा let's go to this script. I am going for 15-minute time frame and I'm just going to the earlier part. जुना डेटा मला दाखवा लागेल. जुना डेटा दाखवा लागेल इकडे. ओके, 60 मिनिट्स घेतो. 60 मिनिट्स मध्ये मला स्टॉकस्टिकचं युटिलायझेशन जे आहे ते येऊन जाईल. कधीचा डेटा आलाय? आत्ताचा झालाय. ओके, 240 मिनिटाचा घेतो म्हणजे जास्त डेटा येईल तिथे. ओके, 240चा डेटा मी इथे घेतलाय. 25/6. ओके, डेली मध्येच मला बघावं लागेल. ओके, या स्टोकस्टिक्सला ऑब्झर्व करा व्यवस्थितरित्या. इथं 20 लाईनच्या खाली ज्यावेळेस स्टोकस्टिकची रिडिंग जी आहे या ऑसिलेटरची रिडिंग ज्यावेळेस जाते, ओके, ज्या वेळेस तिथं ती 20च्या खाली तिथं प्राइस जी आहे ती रिडिंग गेली आहे आणि त्याचबरोबर इथं जो आहे आपल्याला रेग्युलर डायव्हर्जन्स सॉरी एक डायव्हर्जन्स क्रिएट झाला स्टॉकस्टिक्स मध्ये सुद्धा.
तिकडनं कशा पद्धतीचा युटर्न जो आहे तो क्रिएट होताना आपल्याला तिथं दिसून जातो. म्हणून जेव्हा केव्हा रिडिंग जे आहे ओव्हरसोल्ड झोनच्या आसपास आहे त्या गोष्टीला लक्ष द्यायचं. सब्जेक्टेड टू जोपर्यंत तिथं एकदम बेस्ट काइंड ऑफ सिच्युएशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तिथं कुठल्याही प्रकारचं डोकं न लावणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, रादर दॅन लुकिंग फॉर गोइंग फॉर द लॉंग. इथे तुम्ही बघा स्टॉकास्टिक जो आहे तो 80च्या वरती जाताना दिसतोय. आणि जेव्हा जेव्हा स्टॉकास्टिक जो आहे तो 80च्या वरती जातोय त्या त्यावेळेस तिथं आपल्याला काय होताना दिसतंय, फॉल जो आहे तो टाइमिंग साठी आपल्याला तो फॉल जनरेट होताना दिसतोय. म्हणजे जनरली मार्केट जे आहे 70% ऑफ टाइम मार्केट साईडवेजच्या हिशोबाने होतं, ओनली 30% ऑफ टाइमच्या पिरियडला ते होताना दिसतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॅन्डल एक मूव्ह जरी तिथं कॅच करता जर येत असेल तर ऑटोमॅटिकली त्याकडनं तुम्ही त्या ऑपॉर्च्युनिटीला जे आहे व्यवस्थितरित्या टॅकल इन जे आहे ते करू शकता. दॅट इज द स्टॉकास्टिक इंडिकेटर टू वॉच ऑन. ओके, दॅट इज द सिम्पल थिंग. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्ही याला चेक करू शकता, याला बॅक टेस्ट करू शकता. भरपूर जुन्या पुराण्या डेटावरती तिकडनं तुम्हाला भरपूर भरपूर काही आयडिया जे आहे ते येऊन जातील. इथं बघा स्टॉकास्टिक जो आहे ऑलरेडी ओव्हर मध्ये होता आणि त्याच्यानंतर जर तुम्ही जर बघितला तर एक चांगल्या पद्धतीचा फॉल जो आहे तो जनरली क्रिएट होताना दिसला. लेट्स गो फॉर अनदर सेक्युरिटी वी विल लुक. रिलायन्स, जुना डेटा, जस्ट चेक. स्टॉकास्टिक जो आहे तो ऑलमोस्ट 80ला क्रॉस केलेला. ओके, आणि इकडे 20च्या खाली ज्या ज्या वेळेस गेलाय तो स्टोकास्टिक्स मध्ये तुम्हाला दिसेल तिथं यू टर्न जो आहे तो होताना तिथं बनताना दिसतोय. ओके, तर इथं बघा स्टोकास्टिक हा 80च्या वरती आहे, प्लस तिथं इक्वल हाईज होताना दिसतंय आणि तिकडनं आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा जो आहे तो फॉल क्रिएट होताना दिसतोय. आय होप आजच्या वेबिनार मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमकं